हॅलो मूवी बफ्स, वेलकम बॅक टू CSR मूवीज. मित्रांनो, फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे आणि या चित्रपटासाठी मी खरंच एक्साइटेड होतो, कारण या जॉनराचे मूवीज, फॅमिली एंटरटेनर या जॉनराचे मूवीज मला खूप आवडतात. सो या, आय एम एक्साइटेड आणि विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट्स वॉच द ट्रेलर ऑफ फर्स्ट क्लास दाभाडे. राईट, आता एकत्र यावंच लागतंय असं टॅगलाईन आहे. ऑलराइट, सो लेट्स वॉच द ट्रेलर. 1, 2, 3. घर काय असतं? घर आपल्या मित्रांनो, माणसाने रील बनलेलं असतं ते घर, जे ट्रेंडिंग आहे मागच्या काही दिवसापासून, एकमेकांना जीव लावतात. प्रमोशनल तसं बनवलंय. चूक बरोबर, कमी जास्त सगळं समजून घेतात ते असतं घर. हे ऐकायला छान आहे, पण प्रत्यक्षात ए सोनू, थोडा आधी आधी ना. इकडे बघा, तुम्ही एकमेकांमध्ये काय बोलताय? अरे तसं तिकडे थांब. काय माणसे दाभाडे निवास. बरं झालं रे आला पप्या. येणारच होतो मी तायडे, पण 2 वर्षानं भेटले ना माझं बाळ. चाललं का कोंबड्या पाळायला? घरी बसून अंडी घालण्यापेक्षा बरे. कोंबड्यांची अंडी विकून तू काय मोठा अंबानी होणार आहे? दुसऱ्यांच्या लग्नाचे फोटो काढून तू काय मोठा अडाणी होणार नाही हे माहिती मला. व्हिडिओ फोटोग्राफर आहे. नवरा इथंच असतात. नाही, लग्नापुरता आल्यात. जेव्हा बघावं तेव्हा इथंच दिसतात. नाही तर मला काय करायच्या चौकशा. तू काय करत असता दोघं? नाही, मला वाटलं जैव आहे. चेहरे बघून शॉक लागणार. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. तुमच्याकडे ते आहे का? काय पाहिजे होतं? बाई, सगळं पाणी आटलं. चांगलीच तसं लागलेली माझ्या पोराला. ऐका ना, तुमचे जादूचे घरातल्या प्रयोग झाले असतील typical ते एवढंच सांगतो, आई आणि त्याच्यामध्ये मावशा. सायन्स आहे. त्याचं झालं की तू बस, तुझी पण नजर काढते. भया भावंडांची एक साल स्टोरी. काय चांगलं केलं मामा? जावयाला काय दिले? नाईट ड्रेस, टी शर्ट, पजामाचे सेट. कायची दुकान इनर म्हणजे? चड्ड्या बॉड्यांची दुकान आहे. अरे देवा, बिगेस्ट फॅमिली काय एंटरटेनर. रे तू न ग? आपण सेकंड ट्राय मारायचाच. आपल्याला बाळ होणारच. मला तुला मी पुरते की जय. मला नाही पुरत. तुला वाटतं का तू एकदम परफेक्ट आहे? आपल्या तिघांमध्ये एकदम बेस्ट. हे फालतूचं लेक्चर देऊ नको मला. खड्ड्यात जागा. तुझा खड्डा. टिपिकल भावंडांचं भांडण. हाच प्रॉब्लेम आहे. मी कसा हुशार आहे आणि समोरचा कसा बिंडोक आहे हे दाखवून द्यायची घाई असते समजांना. अरे एकमेकांना थोडं समजून घेतलं तर काय मरणार आहे का आपण? काय करते मम्मी? घरातली इडापिडा टळल बघ. पिढा तिथं बसून चहा क्रीम रोल खाती. लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमणे. काय माधुरी? कसा आहे मिताली मयेकर. फर्स्ट क्लास दाभाडे. तुमच्या सगळ्यांच्यात हे एकटेच कसे एवढे घोरे निघाले? अगं त्या येण्याला सादाची बदली झालती महाबळेश्वरला. थंड हवेच्या ठिकाणी जन्माला आला ना. ऑलराइट गाईज, सो कसा वाटला तुम्हाला? तुम्ही बघितलाय का आतापर्यंत? मला, मी जसं म्हणालो, फॅमिली एंटरटेनर या जॉनराची मूवीज आधीच आवडतात आणि त्यातही स्टारकास्ट पण खूप चांगली आहे. हेमंत ढोमेचा हा चित्रपट आहे आणि या जॉनरामध्ये त्याने स्वतःला आधी प्रूव्ह केला आहे. सो या, भरलेल्या घराची, भरलेल्या मनांची, तुमच्या आमच्यातील प्रत्येकाची स्टोरी असं ट्रेलरमध्ये लिहिलंय खाली, ट्रेलरच्या डिस्क्रिप्शन मध्ये. सो एकंदरीत दाभाडे निवास दिसलंय. सो दाभाडे कुटुंबातील भावंडांची ही गोष्ट आहे. म्हणजेच कारण मूवीच्या टॅगलाईन मध्ये पण असं लिहिलंय की खोया भावंडांची इरसाल स्टोरी. आणि ही भावंड आहेत ऑफकोर्स अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग. आणि टिपिकल भावंड दाखवली आहेत. म्हणजे यू विल डेफिनेटली रिलेट. जर तुमच्या घरी अशी 3 भावंडांची तिगडी असेल, 2 भाऊ 1 बहीण किंवा 1 भाऊ बहीण असं जरी असेल, किंवा 2 भाऊ, तर तुम्ही नक्कीच यांच्याशी रिलेट कराल. सो मला आवडलंय. तर या अमेय वाघच्या लग्नाच्या निमित्ताने सगळी फॅमिली एकत्र आलेली दिसते आणि मग या लग्नाच्या गडबडीत भानगडीत उडणारी तारांबळ,
या खुल्या भावंडामध्ये असणारे मतभेद, हेवेदावे आणि प्रत्येकाचे तरेखोर स्वभाव, पण शेवटी तरीही त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग असा बॉन्ड असतो आणि शेवटी सगळं कसं कुशल मंगल होतं, अशी काहीची या चित्रपटाची स्टोरी असणार आहे मोस्ट प्रोबॅबली. सो मला तर ट्रेलर आवडलाय गाईज. या चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग या 3 मुख्य व्यक्तिरेखांव्यतिरिक्त अजूनही काही चेहरे ओळखीचे वाटले मला. निवेदिता सराफ आहेत ज्यांनी या 3 भावंडांच्या आईची भूमिका केली आहे. हरीश दुधाडे आहेत ज्यांनी क्षिती जोग यांच्या नवऱ्याची म्हणजेच दाभाडे कुटुंबाच्या जावयाची भूमिका साकारली आहे. आणि आजीबाईंच्या भूमिकेत आपल्याला उषा नाडकर्णी दिसणार आहेत. सो या आणि शेवटी मिताली मयेकर पण दिसली मित्रांनो. सो बराच चांगला असा कलाकारांचा फौज फाटा या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि येस, रिअल लाईफ नवरा बायकोची जोडी म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे दोघे पहिल्यांदाच कुठल्या एका चित्रपटात आपल्याला एकत्र काम करताना दिसणार आहेत. एकमेकांच्या लव्ह इंटरेस्टमध्ये जुनी लव्ह स्टोरी त्यांची दिसणार आहे बहुतेक. आणि ती लव्ह स्टोरी त्यांना अचानक ते भेटतात कुठेतरी आणि त्यांना आठवतं असं काहीतरी एकंदरीत त्यांच्या सीनवरून वाटतंय. सो इट्स अ गुड न्यूज फॉर दोज हु आर फॅन्स ऑफ दिस कपल. आणि सगळ्यात आकर्षणीय चित्रपटाचं मित्रांनो काय तर हेमंत ढोमे ॲज अ रायटर अँड डिरेक्टर. ही इज बॅक अगेन आफ्टर झिम्मा अँड झिम्मा 2. ऍक्टर म्हणूनही ते जर या चित्रपटात असते तर मला त्यांचं काम बघायला आवडलं असतं. एक ऍक्टर म्हणूनही ते खूप मला आवडतात. म्हणजे एखादी या चित्रपटात भूमिका त्यांनी स्वतःसाठी लिहिली असती तर बरं वाटलं असतं. बट एनिवे, फक्त रायटर आणि डिरेक्टर म्हणूनही ही इज डॅम गुड डेफिनेटली. झिम्मा आणि झिम्मा 2च्या खूप अशा भरघोस यशानंतर आता ते पुन्हा एकदा एक असा फॅमिली एंटरटेनर मूवी घेऊन आले आहेत. खूप काही नवीन कन्सेप्ट नाही मित्रांनो या चित्रपटाची, बट स्टील फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला आहे इट मोस्टली वर्क्स फॉर मराठी ऑडियन्स. कारण काय ना की असे चित्रपट तुम्हाला इमोशनल करून जातात, नात्यांचे आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व तुम्हाला सांगतात, अधोरेखित करतात. आणि मलाही अशा जॉनराची मूवी आवडतात गाईज. आय लाईक दिस काइंड ऑफ मूवीज. रिसेंटली म्हणजेच मागच्या वर्षी घरत गणपती हा चित्रपटही अशाच एका जॉनरमध्ये फिट बसणारा असा होता आणि त्या चित्रपटाला लोकांनी बऱ्यापैकी पसंती दर्शवली होती. इट वॉज वन ऑफ द बेस्ट मूवीज इन 2024. सो हा चित्रपटही चांगला बिझनेस करेल, लोकांना हा चित्रपट आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो गाईज. आय एम पॉझिटिव्ह अबाउट दिस मूवी. सो हा चित्रपट 24 जानेवारीला रिलीज होणार आहे आणि आय थिंक 24 जानेवारीला अक्षय कुमारचाच फक्त एक चित्रपट असणार आहे. स्कायफोर्स नावाचा चित्रपटच 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. सो या लेट्स सी व्हॉट हॅपन्स. 17 जानेवारीला पण बरेच चित्रपट आहेत. तर या सगळ्या हिंदी चित्रपटांच्या गर्दीत हा चित्रपट हरवू नये. पण आय एम स्टील पॉझिटिव्ह अबाउट दिस मूवीज. कारण असे चित्रपट मराठी ऑडियन्सेसला आवडतात. सगळे कुटुंब मिळून असे चित्रपट बघायला जातात आणि त्यामुळे असे चित्रपट चांगला बिझनेस करू शकतात. आणि या चित्रपटासोबतही हा फॉर्म्युला वर्क करेल. अँड दॅट्स इट अबाउट फर्स्ट क्लास दाभाडे गाईज. मला हा ट्रेलर नक्कीच फर्स्ट क्लास वाटला. पण तुम्हाला या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला, हा चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक आहात का, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा गाईज. शो युअर लव्ह, लाईक द व्हिडिओज अँड कीप वॉचिंग CSR मूवीज. आणि उद्या म्हणजेच 10 तारखेला सुबोध भावे दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असलेला, सोबत वैदेही परशुरामी, सुमित राघवन हेही आहेत. तर या तिघांची मुख्य भूमिका असलेला संगीत मानापमान या नाटकावर आधारित एक चित्रपट, त्याच नावाचा चित्रपट रिलीज होणार आहे. सो भेटूयात या चित्रपटाच्या रिव्ह्यू मध्ये उद्या किंवा परवा मोस्ट प्रोबॅबली. आणि तोपर्यंत टाटा बाय बाय, अलविदा. येल्लो येल्लो चेहरे बघून शॉक लागणार, येल्लो येल्लो चेहरे बघून लागणार.